नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. सकाळपासून का आज एक बातमी सगळीकडे फिरत होती. झालं झालं झालं, हार्मुज जलडमरू मार्ग भारतासाठी खोलला. जयशंकरनी तिकडे विदेश मंत्र्यासोबत इराणच्या फोन केला आणि लगेच भारतासाठी त्यांनी ते खोलून दिलं. तो एनडीटीव्हीची ती बातमी होती, म्हणजे गौतम अडाणी सेठचा चॅनल तो. आणि ती बातमी आल्यावर बाकी चॅनलनी लगेच ते होय रे बाबा, होय रे बाबा करत, होय रे देवा, होय रे देवा असं म्हणत सगळ्यांनीच त्या बातम्या चालवल्या. पण न्यूज लॉन्चवर आम्ही नेहमी प्रत्येक बातमी पडताळ करूनच त्याच्यावर भाष्य करतो. त्यामुळे इराणकडनं कुठलंही स्टेटमेंट नाही. मग आलं की 2 जहाज तिथं निघाले, हार्मुज मधनं निघून बाहेर आले. नावही सांगितली जहाज, एकाचं परिमल, एकाचं कुठलं तरी असंच. मग आम्ही कार्गो ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम्स पाहिल्या. जहाज मॉनिटर होतात, अशा एजन्सीज आहेत की ते जहाजाचं लोकेशन सांगतात. काय सगळं पाहिल्यावर एवढं कळलं की कुठेही भारताला परमिशन दिली असं कुठेही कोणाला माहित नाही. फक्त एनडीटीव्हीला माहित होतं आणि गौतम अडाणीला माहित होतं. आपले खासदार सुद्धा त्याच्यावर ट्विट करायला लागले. हो, भारताचा काय फार मोठा विजय, पहा भारताने दाखवली शक्ती, आता आपल्याला हार्मुजचं काही नाही, आपलंही तेल येणार. कोणीच करत नव्हतं. संध्याकाळी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याला जेव्हा विचारला हा प्रश्न, तेव्हा तो म्हणाला की हा बोलणं झालं. मग काही जहाजाला भारताला परमिशन मिळाली का निघण्यासाठी? नाही, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही अजून. अर्ध्या तासांनी रायटर्सची बातमीच आली की इराणनी सांगितलं अशी कुठलीही सवलत भारताला दिलेली नाही. बहुतेक कारण परवाच्या दिवशी एक असाच खेळ झाला. अमेरिकेच्या एका मंत्र्यांनी एक ट्विट केलं, युद्ध संपलं, इराण समाप्त झाला, हे झालं ते झालं आणि हार्मुज पण खुललं. लगेच स्टॉक मार्केटमध्ये हंगामा. स्टॉक मार्केट वर चढलं, तेलाच्या किमती खाली आल्या, जगाने टाळ्या वाजवल्या. दुसऱ्या दिवशी सगळं ते, म्हणजे तो ट्विट झाल्यानंतर 15 मिनिटांनी त्यांनी ट्विट वापस घेतला. अमेरिकन सरकारने सांगितलं की नाही बाबा, हे जे ट्विट आलं ते चुकून आलं, असं काहीच झालेलं नाहीये. आणि मग पुन्हा किमती क्रूडच्या वाढल्या आणि स्टॉक मार्केट खाली आलं. अशाच बातम्या पसरवून जनरली स्टॉक मार्केटमध्ये खेळल्या जातं. आपल्या देशात जर सिस्टम नीट काम करत असती तर हा चॅनल बंद झाला असता. त्यानंतर तो जो हार्मुजवाला रस्ता आहे तो पूर्णपणे बंद, आणि त्यानंतर पहिल्यांदा जे नवीन, म्हणजे तिसरे इराणचे सर्वोच्च नेता म्हणून ज्याची नियुक्ती झाली, असे मुस्तबा खेमेनाई का पहिलं स्टेटमेंट देशात जगासमोर आलं आणि त्या स्टेटमेंटने सगळीकडे हंगामा केला. त्यांनी क्लिअर कट सांगितलं, हे युद्ध थांबणार नाही. जोपर्यंत इस्रायल पूर्णपणे समाप्त होत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील. कारण हे युद्ध आम्ही त्या लहान लहान मुली, प्रायमरी शाळेत जाणाऱ्या छोट्या छोट्या 168 मुलींच्या ज्या शहीद झाल्या त्यांच्यासाठी लढतोय, त्यांना न्याय देण्यासाठी. शेकडो सैनिक आणि इराणियन लोक शहीद झाले या युद्धात, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही हा युद्ध लढणार. इस्रायल सोबत तर युद्ध थांबणार नाही. अमेरिकेला जायचं असेल तर अमेरिकाने जावं. अमेरिकेला जर युद्ध बंदी पाहिजे असेल किंवा त्यांना शस्त्रसंधी पाहिजे असेल आमच्यासोबत,
तर त्यांना 3 कंडिशन्स आमच्या मानावं लागेल. एक, इराणला त्यांना पूर्णपणे मान्यता द्यावी लागेल आणि आजच्या सरकारला मान्यता द्यावी लागेल, म्हणजे सगळे सँक्शन्स वगैरे काढावे लागतील. दुसरी गोष्ट, या युद्धात जे आमचं नुकसान झालं त्याची भरपाई द्यावी लागेल. आणि तिसरी मोठी कंडिशन, पूर्ण जगातल्या मोठ्या देशांनी गॅरंटी घ्यावी की अमेरिका पूर्ण असा हा वाह्यातपणा आमच्यावर हमला करण्याचा करणार नाही. या तिन्ही कंडिशन इतक्या क्लिष्ट होत्या की हे जो अमेरिकाचा आपला बाबा जो तिथे रोज सकाळी उठून भाषणं ठोकतो, इराणमध्ये आता सगळं संपलेलं आहे, कशाला टार्गेट करायचं आम्हाला कळतच नाही. मग इराण संपलं तर निघून जा ना. पुढे मुस्तफा खमेनी म्हणतात, आम्ही आमच्या शेजारच्यांवर अतिशय चांगले मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत, पण तुमच्या ठिकाणी जे अमेरिकन बेसेस आहेत त्यावर आम्हाला हल्ला करावा लागतो, सैन्य बेस जे आहेत अमेरिकाचे. तुम्ही पण ठरवा, आमच्या मैत्रीपूर्ण संबंधाचं लक्ष ठेवून या अमेरिकेचे बेसेस खतम करा, बंद करा, यांना घरात पाठवा. आणि पुढे म्हणाले की ते हार्मोज खुलणार नाही कुठल्या हालतीत. कोणी हार्मोज खुलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही घरी पोहोचून येऊ. दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे इराणचं एक खर्ग नावाचं बेट आहे, कोरल बेट आहे. ते 8 किलोमीटर एवढंच लांब आहे, छोटं बेट आहे. पण इराणचं 90% क्रूड त्या बेटावर येतं. मोस्ट अद्यावत मशिनरी लागलेल्या आहेत आणि त्या अमेरिकांनीच लावून दिलेल्या आहेत जुन्या राजवटीच्या वेळेला. सुपर टँकर्स म्हणजे अतिशय जायजंटिक टँकर्स तिथे लोड होतात. सगळं समुद्रातनं आतमधनं पाईपलाईन टाकलेली आहे अद्यावत फॅसिलिटी सोबत. त्याच्यावर आम्ही कधी हमला करायचा प्रयत्न करू असं जेव्हा विचार आला त्यांच्या डोक्यात अमेरिकेचा आणि हे सगळं बाहेर आलं, तेव्हा पुन्हा इराणने धमकी दिली, तुम्ही जर खर्गकडे वाईट दृष्टीने पाहिलं तर आम्ही पूर्ण फारसची खाडी लाल रंगाने रंगवून देऊ. कारण मग त्याच्यानंतर इराण काय करेल याची कोणालाही गॅरंटी नाही. आम्ही सांगू शकत नाही आम्ही काय करू, कारण ती लाईफलाईन आहे इराणची. अमेरिकालाही ती भीती आहे, त्यानंतर इराण आउट ऑफ कंट्रोल जाईल, त्यामुळे तिथे तो अजून हमला करत नाही. अमेरिकन नेव्हीने स्टेटमेंट दिलं की होर्मुझच्या जलडमरू मार्गावर ज्या जहाजांना जायचं आहे त्यांनी आपल्या रिस्कवर जावं, आम्ही तिथे तुम्हाला काहीही सुरक्षा देऊ शकत नाही. कारण जहाज कंपन्यांची लोक जेव्हा अमेरिकन नेव्हीकडे गेली तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी ब्रीफिंग केली की म्हणला तो अतिशय रिस्की मार्ग झालेला आहे, समुद्री सुरंग सगळीकडे पसरून ठेवलेले आहेत, सुइसाइड बोट अटॅक करतात, त्यामुळं इतक्या जोखीम भऱ्या रस्त्यात अमेरिकन नेव्ही आपलं जहाज टाकणार नाही एवढं नक्की, तुम्ही तुमच्या देवाच्या भरोश्यावर जा. ज्या लोकांनी थोडा देवाच्या भरोश्यावर जाण्याचा प्रयत्न केला त्यांना देवलोकी पाठवून दिलं. त्यांच्या 3 जहाजावर प्रयत्न केले, 3ही जहाज उडवले. त्यातले लोक काही बिचारे जगले, काही लोक गेले. भारतातले 2-3 लोक गेले, भारतीय त्याच्यावर होते ते. त्यामुळे होर्मुझ किती दिवस बंद राहील, कशा नाळ्या आठवल्या जातील सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये जो त्यांना 1600 करोड रुपये या युद्धासाठी सँक्शन केले होते, तो खर्च 1,00,000 करोड झाला, म्हणजे 100 पट जास्त झाला. त्यामुळे अमेरिकेमध्ये भयानक तंग वातावरण आहे. किती पैसा झोकायचा आणि या युद्धात आम्ही का लढायचं इस्रायल आणि इराणच्या युद्धात. अमेरिकेचे जे मित्र होते तुर्कीने सांगितलं की आम्ही तुम्हाला साथ देऊ शकणार नाही. फ्रान्सने हात वर केले, इटलीने हात वर केले, जर्मनीने हात वर केले, कॅनडाने हात वर केले, युकेने हात वर केले. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये अमेरिकेने जे संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला, यमनच्या द्वारे अमेरिकेने इराणकडे संदेश पाठवला की बाबा शस्त्रसंधी करा. आणि डोनाल्ड ट्रम्प स्वतः बोलले रशियासोबत, म्हणजे पुतीन सोबत 1 तासाचं बोलणं झालं. मग पुतीन इराणशी बोलले त्याचा संदेश घेऊन. हे तर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांनी सुद्धा सांगितलं. पण इराणियन काउंटर पार्टनी जो मेसेज दिला की यमनकडनं आम्हाला एक फिलर आला,
पुतीन साहेब आमच्याशी बोलले आणि पाकिस्तान सुद्धा आमच्याशी बोलून गेलं. आता कळलं जेव्हा पाकिस्तान सौदी अरेबियामध्ये गेलं होतं आणि आपल्याकडचे हे पागल चॅनल आता पाकिस्तान युद्धात उतरणार म्हणून लिहित होते. तो पाकिस्तान बेसिकली अमेरिकेचा मेसेज घेऊन गेला होता, की बाबा युद्ध शांती करा रे, शस्त्रसंधी करा. हे आता अमेरिका लय त्रासून झालेला आहे. चुकून ती गांजल माटीच्या त्या ह्याच्यात बोट घातलं. आणि इराणने सांगितलं, की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. पण तुमचे बेस जोपर्यंत इथे राहील मिडल ईस्टमध्ये, तोपर्यंत त्याच्यावर आम्ही हल्ला करू आणि इस्रायलला नेस्तनाबूत करूनच करू. शस्त्रसंधी नाही. अतिशय वाईट स्थितीत अमेरिका अटकलेली आहे. आणि ज्याचा बाप वाईट स्थितीमध्ये असेल, मग त्याच्या मूर्ख कार्टीची काय स्थिती असेल, याचं मी तुम्हाला काय सांगू. गॅसच्या सिलेंडरची लाईन सगळं काही तुम्हाला डोळ्यासमोर आणून देतंय. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.